नमस्कार. आज मे महिन्याचा तिसरा शनिवार. गझल प्रावीण्य परिवाराचा 6वा वर्धापन दिन नुकताच झाला. आज परिवारातील उत्तमोत्तम गझलकार बंधू भगिनींचे खास शेर सादरीकरणाचा हा दिवस. मी निशा दळवी, खोपोलीहून. पहिला शेर निवडला आहे मी यशवंतदादा पगारे यांचा. मी झाडाच्या आडोशाने बाण मारतो, मी झाडाच्या आडोशाने बाण मारतो, युद्ध कसेही असेल कोठे मीच जिंकतो. अगदी खरे. याचा प्रत्यय दादांनी या गेल्या काही वर्षात आम्हाला सर्वांना आणलेला आहे. कित्येकतरी गझलच्या प्रोग्राममध्ये, संमेलनामध्ये, स्पर्धेमध्ये त्यांची गझल पहिल्यांदा भाव खाऊन जाते आणि प्रत्येक ठिकाणी तेच जिंकतात. असा हा खास शेर दादाश्रींचा. पुढचा शेर आहे पी.के. दादांचा. सभोवती तर भ्रांती आहे, सभोवती तर भ्रांती आहे, मनात केवळ शांती आहे. क्या बात आहे. नुकतेच विपश्यनेला जाऊन आलेले पी.के. दादा यांचा त्यांचा अनुभव त्यातूनच खरोखर दिसतो आहे. कितीही बाहेर भ्रांती असेल, कितीही चिंता असतील, कितीही काळजा असतील, पण इथे मनात केवळ शांती मिळते, असे विपश्यनाचा अनुभव त्यांनी थोडक्यात या शेरमधून प्रकट केलेला आहे असे वाटते मला. पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा. मरणाचे तर नाव नको तू घेऊ आता, मरणाचे तर नाव नको तू घेऊ आता, जगायचे तू अभिमानाने विश्वासाने. कोणी कच खाणाऱ्या व्यक्तीला दिलेला हा उत्तम आणि भारी सल्ला आहे की त्याला कधी वाटलं असेल, एखादी अशी वाईट अवस्था त्याच्या आयुष्यात आली असेल आणि त्याला वाटलं असेल की नाही आता जगणं नको, त्याला हा उत्तम सल्ला आहे की जगायचे तर अभिमानाने आणि विश्वासाने. असा हा सुंदर निलिमाताईंचा शेर. पुढचा शेर आहे आशाताई साळुंके यांचा. तुरा कुणावर कलगी केली, तुरा कुणावर कलगी केली, लेखणीस मी ठिणगी केली. क्या बात आहे. म्हणजे कोणी तुरा लावेल, कोणी कलगी केली असेल, पण त्यांच्या लेखणीने, त्यांच्या लेखणीने अशी ठिणगी उडवून दिलेली आहे की असा भपका टाळून त्या ठिणगीने असे सगळ्यांचे डोळे चमकवले आहेत. असं काहीतरी सुंदर कार्य त्यांनी हातातून घडवलं आहे त्यांच्या लेखणीने, त्यांच्या शब्दाने, त्यांच्या कौशल्याने. असा हा आशा त्यांचा सुंदर शेर. पुढचा शेर आहे करण सोळसे यांचा. मी ठेवल्या मनातच दडवून फार गोष्टी, मी ठेवल्या मनातच दडवून फार गोष्टी, सांगायच्या तुला त्या आहेत 4 गोष्टी. वा, क्या बात आहे. आजच्या पिढीला उत्तम सल्ला आहे करण हा तुमचा, की त्याच्यामधून की मनात काही दडवून ठेवायचं नाही. जरी त्या दडवून ठेवल्या तरी कोणा एका खास व्यक्तीला त्याच्या खुल्लमखुल्ला केल्या पाहिजेत, मोकळेपणाने सांगितलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनावरचं दडपण कमी होतं आणि आपण निश्चिंत रिलॅक्स होतो, थोडासा भार हलका होतो. त्याचे काही 4 शब्द आपल्याला ऐकायला मिळतात, त्या गोष्टीतून काही सल्ले मिळतात. आणि असा हा सुंदर करण सोळसेचा सुरेख शेर. असे हे 5 आज मी निवडलेले शेर. धन्यवाद. आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर, परिवारातील सर्व ज्येष्ठ गझलकार बंधू भगिनींना विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा. धन्यवाद.